बीड जिले में आज से शुरू हो रही 12वीं बोर्ड परीक्षाओं को पूरी तरह कॉपी मुक्त कराने के लिए जिला प्रशासन ने कड़े कदम उठाए हैं। प्रत्येक परीक्षा केंद्र पर सीसीटीवी कैमरे और ड्रोन से निगरानी की जाएगी। परीक्षा केंद्रों में गड़बड़ी कराने वालों पर सीधे मामला दर्ज किया जाएगा। जिले में 103 परीक्षा केंद्रों पर 45,247 छात्र परीक्षा देंगे। इसके अलावा जिला और तालुका स्तर पर कंट्रोल रूम भी बनाए गए ताकि किसी भी प्रकार के गैर कानूनी प्रयास को रोका जा सके। ऐसी जानकारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन इन्होंने एक वीडियो के माध्यम से साझा की। कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे। त्यासाठी आम्ही सर्व केंद्रावर म्हणजे आमच्या 10वीच्या ऑलमोस्ट 156 आणि 12वीचे 103 केंद्र आहे। त्या सर्व केंद्रावर आम्ही सीसीटीव्ही आणि या सीसीटीव्हीमधून जो आउटपुट येणार आहे याचे कंट्रोल रूम आम्ही तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ठेवणार आहे ताकि त्यामध्ये प्रॉपर मॉनिटरिंग असणार आहे। त्यासोबत सर्व संवेदनशील सेंटरमध्ये आमच्या विशेष बरारी पथकाची नेमणूक आम्ही केलेला आहे। त्यासोबत या पूर्ण मेकॅनिझम मॉनिटर करण्यासाठी आणि बाहेरून आम्ही विशेष कॅमेरामॅन त्यासोबत ड्रोनचा सुद्धा मदत घेणार आहे। त्यासोबत आम्ही ज्या परीक्षा केंद्रावर म्हणजे त्याच्या 500 मीटरवर कुठलाही फोटोस्टॅट केंद्र आणि इतर लोक जमा न होण्याच्या याच्या सुद्धा सूचना सर्वांना दिलेला आहे। त्यासोबत संबंधित केंद्रावर ज्या ज्या व्यक्ती असतात ज्या ज्या कर्मचारी असतात त्याला आम्ही विशेष ID कार्ड देणार आहे आणि त्या ID कार्ड शिवाय कुठलाही व्यक्ती केंद्राच्या आत प्रवेश होणार नाही याचा सुद्धा आम्ही जबाबदारी घेणार आहे। नाही आम्ही तसे कुठलाही प्रकारच्या व्यक्तीला बघितला असेल या तसं काही प्रक्रिया बघितला असेल 100% त्यामध्ये आम्ही मॅलप्रॅक्टिसेस ॲक्ट असतात त्याच्या अंतर्गत आम्ही FIR करून घेणार आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे आणि पूर्ण बीड जिल्हा एक कॉपी मुक्ती अभियान आम्ही पूर्ण स्ट्रिक्टली राबवण्याच्या सर्व प्रशासनाला आम्ही सूचना दिलेला आहे। आता माहितीप्रमाणे आमच्याकडे 12वीसाठी 7 आहे आणि तरीसुद्धा आम्ही संवेदनशील 7 पेक्षा जास्त म्हणजे कुठलाही बाहेरचा विद्यार्थी इकडे अप्लाय करत आहे का या कुठलाही सीसीटीव्ही सर्व 100% सीसीटीव्ही कव्हरेज न असलेला शाळा आहे का तसे सुद्धा आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आणि सीसीटीव्ही सर्व ठिकाणी नसेल तरीसुद्धा आमच्या विशेष पथकाच्या तिकडे लक्ष असणार आहे।